नमस्ते. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मिस्टर अक्षय बेळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एम.कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर फोर्थ 2024 क्रेडिट पॅटर्न मधील रिसेंट ॲडव्हान्सेस इन कॉस्ट ऑडिटिंग अँड कॉस्ट सिस्टीम या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा. बाकीच्या विषयांचे व्हिडिओ देखील तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला बघायला भेटतील. चला तर मग सुरुवात करूया आपण या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय असणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, या विषयाची विद्यापीठाची परीक्षा ही 70 मार्काची होणार आहे. यासाठी 3 तासाचा टाइम ड्युरेशन, पासिंगसाठी 28 मार्क आणि या विषयाची परीक्षा इंग्रजीमधून होणार आहे. तुम्हाला जे काही क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे त्यामध्ये टोटल 1 ते 6 प्रश्न दिले जातील. त्यातील प्रश्न क्रमांक 1 आणि 6 हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे त्यामधील तुम्हाला फक्त 3च प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th यापैकी कोणतेही किती सॉल्व्ह करायचे? 3च प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. प्रश्न क्रमांक 1 जो काही दाखवलेला आहे, त्यामध्ये फिल इन द ब्लँक 6 मार्कासाठी आहे. तर क्वेश्चन नंबर 2nd मध्ये तुम्हाला ए आणि बी ऑप्शन आहे. ए हा ब्रॉड क्वेश्चन राहील, बी देखील ब्रॉड क्वेश्चन राहील, बट 2A हा प्रश्न 10 मार्काला राहील, तर 2B हा प्रश्न 8 मार्काला राहणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 हा डिस्क्रिप्टिव्ह टाइप क्वेश्चन जो चॅप्टर नंबर 2 वर आधारित राहील, त्यासाठी 18 मार्क आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 हा डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 3 वर 18 मार्काला असणार आहे. तर त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 5 त्यामध्ये ए आणि बी असे 2 ऑप्शन्स आहेत. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 5A हा ब्रॉड क्वेश्चन राहील, जो चॅप्टर नंबर 4 वर आधारित असेल. त्यासाठी तुम्हाला 10 मार्क्सला हा प्रश्न असेल. तर क्वेश्चन नंबर 5B हा ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 4 वर आधारित 8 मार्काला राहणार आहे. तर क्वेश्चन नंबर 6 हा शॉर्ट नोट ज्या चारही चॅप्टरवर आधारित असतील त्यावर तुम्हाला कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायचे आहे. त्यासाठी प्रत्येकी 5 मार्क्स आहे. असे एकूण 10 मार्कासाठीचा क्वेश्चन नंबर 6 असणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट ज्या पद्धतीने दिलेला आहे त्या पद्धतीने काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देखील मी तुमच्यासाठी देणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 2nd ए बी ला कोणता ऑप्शन असेल, क्वेश्चन नंबर 5 मध्ये ए बी ला कोणते प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे, हे सर्व आपण पुढच्या 10 मिनिटाच्या आत बघणार आहोत. चला तर मग बघूया की क्वेश्चन नंबर 2nd मध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते असणार आहे. जे तुम्हाला माहिती आहे की चॅप्टर नंबर 1 वर आधारित प्रश्न आहे. बिग डेटा अँड बिग डेटा एनालिटिक्स असं या टॉपिकचं नाव आहे. त्यातील ब्रॉड क्वेश्चन जे काही 10 मार्काला विचारले जाऊ शकतात ते यापैकी असू शकतात. नंबर 1, डिफाइन द टर्म ऑफ बिग डेटा, एक्सप्लेन इट्स एडवांटेजेस अँड डिसएडवांटेजेस. त्यानंतर सेकंड क्वेश्चन दिलेला आहे, एक्सप्लेन इन डिटेल्स टाइप्स ऑफ बिग डेटा. त्यानंतर 3 नंबर आहे, डिस्क्राईब हाऊ बिग डेटा एनालिटिक्स कॅन बी यूज्ड टू रिशेपिंग कॉस्ट कंट्रोल प्रॅक्टिसेस युजिंग अ रिअल वर्ल्ड और हायपोथेटिकल केस. अशा पद्धतीनं एक ब्रॉड क्वेश्चन देखील तुम्हाला 10 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. तर 8 मार्काला कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात? तर ते म्हणजे डिफरन्स बिटवीन द ट्रॅडिशनल डेटा वर्सेस बिग डेटा. ओके. म्हणजे बिग डेटा आणि ट्रेडिशनल डेटातला जो काही डिफरन्स आहे तो तुम्हाला 8 मार्काला विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा आहे, एक्सप्लेन बेनिफिट्स ऑफ बिग डेटा एनालिटिक्स. अजून सुद्धा काही प्रश्न कदाचित विचारले जातील, बट हे महत्त्वाचे आहे असं मला वाटतं. याच्या व्यतिरिक्त कदाचित विचारले तर आपण त्या पद्धतीची तयारी सुद्धा आपल्याला असायला हवी. कारण याच्यातले काही प्रश्न मी तुम्हाला शॉर्ट नोट्सकडे देण्यात आलेले आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये जे काही ब्रॉड क्वेश्चन विचारले जातील ते चॅप्टर नंबर 2 वर आधारित विचारले जातील. ज्याला आपण नाव दिलेलं आहे टेक्नॉलॉजी फॉर कॉस्ट कंट्रोल. यामध्ये पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, व्हॉट आर द इम्पोर्टन्स, बेनिफिट्स अँड चॅलेंजेस फेस व्हेन द इम्प्लिमेंटिंग द टेक्नॉलॉजी फॉर कॉस्ट कंट्रोल. आपल्याला कॉस्ट कंट्रोलच्या ज्यावेळेस आपण टेक्निक्स यूज करणार आहोत, त्यावेळेस आपल्याला त्याचे काय महत्त्व आहे आणि कोणते बेनिफिट्स होतात आणि कोणकोणत्या चॅलेंजेसला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं, असा हा प्रश्न आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे डिफाइन द टर्म ऑफ एआय. एआय मीन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स. एक्सप्लेन द एआय फॉर कॉस्ट मॅनेजमेंट अँड कॉस्ट कंट्रोल. एआयचा उपयोग कॉस्ट मॅनेजमेंट आणि कॉस्ट कंट्रोलला कशा पद्धतीने केला जातो. नेक्स्ट आहे अत्यंत महत्त्वाचा मला वाटतो तो म्हणजे डिफाइन द टर्म ऑफ इंटरनेट ऑफ थिंकिंग अँड एक्सप्लेन द एडवांटेजेस ऑफ युजिंग IoT, that is Internet of Thinking, for real-time monitoring in cost control.
ओके. इंटरनेट ऑफ थिंकिंगचा तुमच्या रिअल टाईममध्ये कॉस्ट कंट्रोलसाठी कशा पद्धतीने उपयोग होतो, त्याचे काय फायदे होतात ते या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे. नेक्स्ट आहे व्हॉट रोल डज सॉफ्टवेअर प्ले इन ट्रॅकिंग अँड कंट्रोलिंग द ओव्हरहेड कॉस्ट. कशा पद्धतीने सॉफ्टवेअर हा महत्त्वाची भूमिका पार पाडतो, की ज्या ठिकाणी ओव्हरहेडचे जे काही कॉस्ट आहे ते कंट्रोल करणं आणि त्यांचं ट्रॅकिंग करणं. त्यानंतर पुढचा आहे हाऊ डज एआय असिस्ट इन कॉस्ट मॅनेजमेंट. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऑक्टोबरला, एप्रिलला असे जे काही प्रश्न विचारले जातात, जो प्रश्न तुमच्या अगोदरच्या एक्झामला असेल, त्याच्या व्यतिरिक्त यामधला प्रश्न तुम्हाला पुढच्या एक्झामला विचारले जाण्याची शक्यता आहे. चॅप्टर नंबर 4 जो काही आहे, तो आहे टॉपिक नंबर 3 वर आधारित सॉरी क्वेशन नंबर 4 हा टॉपिक नंबर 3 वर आधारित आहे. ज्याचं नाव आहे बेसिक्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स अँड फॉरेन्सिक ऑडिटिंग. यावरती पण 18 मार्काला प्रश्न विचारला जाणारा आहे. ओके. सो नंबर 1 आहे व्हॉट क्वालिफिकेशन्स आर नेसेसरी फॉर इंडिव्हिज्युअल टू बी एलिजिबल फॉर कंडक्ट द कॉस्ट ऑडिट सॉरी जीएसटी ऑडिट अँड आर देअर एनी ग्राउंड्स ऑफ डिस्क्वालिफिकेशन. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जीएसटी ऑडिट करण्यासाठी कोणते क्वालिफिकेशन अँड डिस्क्वालिफिकेशन ऍप्लिकेबल आहे हे या ठिकाणी मेन्शन करायचे आहे. नेक्स्ट आहे एक्सप्लेन इन डिटेल्स प्रोसिजर फॉर कंडक्टिंग अँड रिपोर्टिंग अंडर द गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ऑडिट. ओके. जीएसटी ऑडिट कंडक्ट करण्यासाठी जी काही प्रोसिजर आहे कंडक्ट करणं आणि रिपोर्टिंग करणं ती या ठिकाणी आपल्याला एक्सप्लेन करायची आहे. नेक्स्ट आहे डिफाइन द टर्म ऑफ फॉरेन्सिक ऑडिट, एक्सप्लेन इट्स ऑब्जेक्टिव्ह अँड स्कोप. नेक्स्ट आहे एक्सप्लेन नीड्स, टाइप्स अँड ऍप्लिकेबिलिटी ऑफ फॉरेन्सिक ऑडिट. त्यानंतर पुढचा आहे डिफाइन द टर्म ऑफ फॉरेन्सिक ऑडिट, एक्सप्लेन इन डिटेल प्रोसिजर फॉर कंडक्टिंग अँड रिपोर्टिंग अंडर द फॉरेन्सिक ऑडिट. एक तर जीएसटी ऑडिट कंडक्ट करण्याची प्रोसिजर अँड रिपोर्टिंग करण्याची प्रोसिजर विचारली जाऊ शकते किंवा फॉरेन्सिक ऑडिटची विचारली जाऊ शकते. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न चॅप्टर नंबर 3 वर दिलेले आहे. आता क्वेश्चन नंबर 5 जो काही विचारला जाईल, जो चॅप्टर नंबर 4 वर आधारित आहे, ज्याचं नाव आहे एन्व्हायर्नमेंटल सस्टेनेबल कॉस्ट मॅनेजमेंट अँड ऑडिट. यावर पण तुम्हाला 10 प्लस 8 असे मिळून 18 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. त्यामध्ये पहिला आहे डिफाइन द टर्म ऑफ एन्व्हायर्नमेंटल कॉस्ट, एक्सप्लेन टाइप्स अँड फॅक्टर्स अफेक्टिंग द एन्व्हायर्नमेंटल कॉस्ट. कदाचित फक्त 10 मार्काला तुम्हाला फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायर्नमेंटल कॉस्ट असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स अँड बेनिफिट्स ऑफ एन्व्हायरमेंटल कॉस्ट मॅनेजमेंट. याच्यातील कदाचित फक्त नुसतं इम्पॉर्टन्स किंवा बेनिफिट हे देखील तुम्हाला 8 मार्काला विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट आहे 10 मार्काचा महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे एक्सप्लेन इन डिटेल्स इम्प्लिमेंटेशन अँड चॅलेंजेस ऑफ सस्टेनेबल कॉस्ट मॅनेजमेंट. ओके. त्यानंतर पुढचा आहे व्हॉट रोल डू सस्टेनेबिलिटी रिपोर्ट प्ले इन एनहान्सिंग स्टेकहोल्डर ट्रस्ट अँड ट्रान्सपरन्सी. ओके. जो सस्टेनेबलच्या रिलेटेडच महत्त्वाचा भाग आहे, तो या ठिकाणी विचारला जाऊ शकतो 10 मार्कापर्यंत. लास्ट क्वेश्चन आहे जो 8 मार्काला विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे हाऊ डज अॅन एनर्जी ऑडिट हेल्प्स इन सस्टेनेबल कॉस्ट मॅनेजमेंट. ओके. एनर्जी ऑडिट हा सस्टेनेबल कॉस्ट मॅनेजमेंटसाठी कशा पद्धतीने हेल्पफुल राहील, असा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6 साठी जे काही शॉर्ट नोट्स विचारल्या जातात. पुढच्या पेजला पण काही शॉर्ट नोट्स आहे, बट यापैकी काही शॉर्ट नोट्स 1, 2 आणि 3 नंबर चॅप्टरच्या इथे दाखवलेल्या आहे. पहिली आहे ॲप्लिकेशन ऑफ बिग डेटा एनालिटिक्स. दुसरे आहे टूल्स यूज्ड इन बिग डेटा. महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे फीचर्स ऑफ बिग डेटा. नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ आय-ओ-टी दॅट इज द इंटरनेट ऑफ थिंकिंग. नेक्स्ट आहे क्लाउड कम्प्युटिंग. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे क्लाउड कम्प्युटिंग. त्यानंतर आहे एआय फॉर मॅनेजमेंट अँड कॉस्ट कंट्रोल, जो सेकंड नंबर चॅप्टरवर आधारित आहे. नेक्स्ट आहे रिमोट अकाउंटिंग सर्व्हिसेस. मला नाही वाटत की 7 नंबरचा प्रश्न विचारली जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे जीएसटी ऑडिट. हे जे काही ऑडिटच्या रिलेटेड आहे चॅप्टर नंबर 3 वर, त्याच्याशी रिलेटेड आहे जीएसटी ऑडिट, फॉरेन्सिक ऑडिट, इंटरनल ऑडिट. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे डिफरन्स बिटवीन इंटरनल ऑडिट अँड फॉरेन्सिक ऑडिट. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कदाचित तो तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन ॲज वेल ॲज शॉर्ट नोट्सली पण विचारण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे रोल ऑफ कॉस्टिंग इन फॉरेन्सिक ऑडिट. माझ्या मते हे तुम्ही 11 आणि 12वा नंबर सुद्धा प्रश्न काळजीपूर्वक करून ठेवा. लास्ट नंबर चॅप्टरवर आधारित आहे ग्रीन ऑडिट, एनर्जी ऑडिट, वेस्ट ऑडिट अँड एन्व्हायर्नमेंटल कॉस्ट मॅनेजमेंट. ओके. या पद्धतीचे काही महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण या रिसेंट ट्रेंड्स इन
कॉस्ट ऑडिटिंग अँड कॉस्ट सिस्टीम हा ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग स्पेशलायझेशन असलेल्या विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा 4 क्रेडिटचा सब्जेक्ट आहे. याच पद्धतीने आपण बाकीच्या विषयांचे देखील व्हिडिओ तयार केलेले आहे. आपल्या ग्रुपला ते दिसत असतील. आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील आपण अपडेट केलेले आहे आणि YouTube चॅनलला देखील तुम्हाला ते दिसून येतील. आपण फक्त वर्ग, सेमिस्टर आणि विषयाचं नाव जरी टाकलं तरी तुम्हाला ते व्हिडिओ बघायला भेटतील. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन-नवीन माहितीसह तुम्हाला मिळवायची असेल, तर त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की सहभागी व्हा. पुन्हा भेटू. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.